आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या सोलापुरातल्या पेट्रोल पंपावरती आणि या ठिकाणी आपण बघताय सकाळी जे नागरिक पेट्रोल भरण्यासाठी आले त्यांना खरं तर धक्का एक प्रकारे बसलाय। तुम्ही सकाळी पेट्रोल भरण्यासाठी आलेला असाल, कालपर्यंत 104 रुपयाने पेट्रोल भरत होता, आज काय रेट आहे आणि काय सांगणार आहे सगळं? आज 4 रुपये वाढलं आहे पेट्रोलचं रेट। 4 रुपये म्हणजे आम्ही रोजचं 200चं भरतो, म्हणजे आमचे 8 रुपये गेले। रोज एक एक गोष्टीचे भाव वाढत आहेत, कधी आधी गॅस वाढला, आता पेट्रोल कसं करायचं? मीडियम क्लासच्या लोकांना लई त्रास आहे। हाय फाय तर चालतं आहे, पण हे गरीब लोक असतात त्यांना लई त्रास आहे। वाटलं होतं असं भाव वाढतील अचानक? नाही तर ह्याच्याने धक्का लागलाच आम्हाला, पण कारोबारनं धक्का लागत आहे। रोज आम्हाला फिरावं लागतं गाडीवर, कमीत कमी 2-3 तास फिरावं लागतं आहे। पेट्रोलशिवाय तर पर्याय नाही। तर पर्याय नाही, आता या वयात कुठं चालायला येत नाही, काय नाही। हे नागरिक आहेत सकाळी पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत। दादा, तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी आलेला असाल सकाळी, आणि कालचे भाव आणि आजचे भाव किती फरक पडले? भरपूर आहे सर, भावाचा प्रकार जास्त असल्यामुळं आहे ना, लोक आता चालवायचं तर कमी करणार ना गाड्या, त्याच्यामुळं भाव जास्त असल्यामुळं गाड्या कमी चालवणार, दुसरं काय नाही। तुम्ही मोपेड गाडी वापरता, त्याला पेट्रोल जास्त लागतं सर? लागतं, आता अडचणीला जावं लागतं, यावं लागतं, दुसरं काय नाही बस। किती पेट्रोल भरायचं होता, किती लागायचं खर्च? रोजचं नाही, 4 दिवसाला एकदा भरतो गाडी, तर त्याप्रमाणे वापरतो त्या गाडी। हो, किती खर्च यायचा 4 दिवसाला? 4 दिवसाला 400 रुपये खर्च येतो। 400 ते म्हणजे प्रति 4 दिवस तुमची 4 रुपये म्हणजे पकडलं 3 रुपये तरी 15-20 रुपये रोजचा फटका आहे। हो, 15 ते 20 रुपयाचा फटका आहे। काय सांगणार ना सरकारला? तर शासनाला काय सांगायचं, तर शासनाने कमी करायला पाहिजे रेट। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर लोक गाड्या कमी, आणि आपण भारत देश 1 रुपयामध्ये चालवतो, तर त्याच्यामध्ये 80 पैसे पेट्रोल आपण वापरतो, 20 पैसेमध्ये भारत देश चालवतो आपण। त्याच्यामुळं आहे ना, पेट्रोलऐवजी सायकल जरी चालवलं जरा बरं होईल, आपल्याला पैसे आपल्याला इतर खर्चाला मिळेल, आपल्याला विकास होईल म्हणलं। नागरिक येत आहेत आता पेट्रोल भरण्यासाठी आलेला, 104 रुपये पेट्रोलचा रेट होता कालचा, आज 107 रुपये झालाय, वाढले 3 रुपये। काय म्हणणं आहे सरकार? बरोबर आहे, मोदी साहेबांचा आदेश आहे की पेट्रोलची बचत व्हायला पाहिजे। वर कच्च्या तेलाचं तेल महाग झालं आहे लढाईमुळं, त्यामुळं कोणी काय करू शकत नाही, जे भाव ते द्यावाच लागणार आहे। त्यामध्ये थोडा काटकसरीकरण करून गाड्या वापरायला पाहिजे। हां, आता काही पर्याय नाही आहे, तर दुसरा काही पर्याय नाही त्याला। त्याने वरती पेट्रोल महाग केलं म्हणजे तिकडून त्यांना पेट्रोल महाग व्हायला आहे इराण अफगाणिस्तानमधून, त्यामुळे त्याला काही इलाज नाही त्याला, असं ते वर्ष 6 महिने तेवढं सांभाळावं लागणारच आहे। नक्कीच तर नागरिक येत आहेत पेट्रोल भरण्यासाठी, आणि आपण या ठिकाणी बघताय जे कालपर्यंत 104 रुपये प्रति लिटर भाव होते, 107 रुपये प्रति लिटर, कालपर्यंत 104 रुपये प्रति लिटर भाव होता, आज 107 रुपये होता। किती फरक पडतं या सगळ्यामुळे? 3 रुपये म्हणले लिटर म्हणले तर लई फरक पडला। ऑल इंडिया हिसाब घातला तुम्ही, रुपया तर धरला तुम्ही, आता किती लोकसंख्या आहे त्याप्रमाणे पण तुम्ही हिशोब घातले, 1 करोड 40 लाख जे पण आहे संख्या आहे, 1 करोड 40 लाख हे झाले रुपया धरले तर 3 म्हणले तर किती झाले? ते सरकार काय सगळं गरिबाचा लुटल्याचा धंदा आहे, बाकी काय नाही। त्यांनी त्यांचं बरोबर करतात, गरीब लोक मरायला लागतात। तुम्हाला फरक पडणार आहे सगळ्यामुळे गरीबाच्या पाकिटावर? मलाच नाही, सगळ्यांना फरक पडणार आहे, पैसेवाला पण असू दे, नोकरीवाला असू दे, काम करणारा असू दे, सगळ्यांना फरक पडणार आहे। फक्त पेट्रोल नाही आहे, गॅस आहे, अजून दुसरे लई वस्तू आहेत, म्हणजे ज्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढणार, दुसऱ्या वस्तूचे रेट वाढणार, डिझेल वाढला ते वाढणार, मग सगळ्यांनाच फरक पडणार ना। नक्कीच तर पेट्रोलचे दर ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशनचे दर वाढतात, आणि त्यानंतर साहजिकच सगळ्याच गोष्टीवर त्याचे परिणाम होतात। भाजीपाल्यापासून अगदी घरगुती सामानापर्यंत प्रत्येक गोष्टीवर याचे परिणाम होतात। त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनावर आता परिणाम जे आहेत ते पश्चिम एशियाई देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे दिसायला लागलेले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर सोलापूरमध्ये सह देशभरामध्ये तेलाचे दर, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य भारतीयांना भोगताना पाहायला मिळाला लागतं। कॅमेरा पर्सन दिवसा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।